दारणा धरण क्षेत्रात भूमाफियांकडून अतिक्रमण करण्यात आलेले आहे। भूमाफियांनी पाणवठा क्षेत्रात मातीचा भराव टाकल्याचा आरोप होतोय। इगतपुरीतल्या उंबरकोण गावालगत अतिक्रमण केल्याचा आरोप आहे। संपदा महसूल विभागाकडे कारवाईची विनंती सुद्धा आहे। या सगळ्या संदर्भात आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विकास काजळे यांनी। इगतपुरी सारख्या प्रसिद्ध अशा धरणांच्या तालुक्यामध्ये अक्षरशः आता भूमाफिया सक्रिय झालेत की काय असा प्रश्न आता निर्माण झाला आहे। मी ज्या ठिकाणी उभा आहे आणि हे जे क्षेत्र तुम्ही बघताय हे दारणाचं बॅकवॉटर आहे आणि या दारणाच्या बॅकवॉटरमध्ये काही भूमाफियांनी अक्षरशः त्याच धरणातला गाळ काढून जागा ॲक्वायर केलेल्या आहेत आणि जवळपास 1.5 ते 2 एकरचं क्षेत्र ह्या भूमाफियांनी ॲक्वायर केलेल्याचा आरोप हा ग्रामस्थांनी केलेला आहे। एकीकडे दुष्काळाच्या झळा हा इगतपुरी तालुका भोगत असताना ग्रामीण भागातील जे काही पाणवठे आहेत आणि जे बॅकवॉटर आहेत त्यांच्यावरतीच आता भूमाफियांनी अतिक्रमण केल्याचा आरोप हा नागरिकांनी केलेला आहे। आणि माझ्या ह्या बाजूला जर बघितलं तर मोठ्या प्रमाणामध्ये जवळपास 1.5 ते 2 एकर पर्यंत हे अतिक्रमण असल्याचा आरोप हा गावकऱ्यांनी केला आहे। आपल्या बरोबर ह्या उंबरकोण गावचे सरपंच आहेत, नेमकं त्यांचं म्हणणं आहे काय जाणून घेऊयात। दादा काय सांगाल, नेमकं काय तुमचं म्हणणं आहे? उंबरकोण गावामध्ये त्या जमीन मालकाने जमीन विकत घेतली आणि अत्यंत जो पाण्याचं ठिकाण होतं ना, लोकांचा वापरायचा जो पाणवठा होता तो पाणवठाच बंद करून टाकला आणि शेतकऱ्यांना जाण्यासाठी पुढच्या बाजूला रस्ता होता तो पण त्यांनी बंद करून टाकला। साधारणतः 1.5 ते 2 एकर जमीन आपली पाण्यात सरकवली, जेणेकरून आपण पाणी साठा व्हावं यासाठी धरणाची माती काढली जाते। पण या भांडवलदाराने आपली जमिनीतून माती काढून ती नदीतच भरती करण्याचं काम चालू आहे। तरी आम्ही तहसीलला कळवलं आणि जलसंपदा विभागाला कळवलं, भूमी अभिलेखवाल्यांना पण कळवलं, पण त्यांच्याकडून आम्हाला फारसा असा काही प्रतिसाद भेटला नाही। तर हे कुठेतरी थांबलं पाहिजे। गावकऱ्यांना तीव्र विरोध आहे गावकऱ्यांचा आणि हे कुठेतरी थांबलं पाहिजे। लोकशाही न्यूजसाठी विकास काजळे, इगतपुरी, नाशिक। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।